हाय फ्रेंड्स, तर आज आपण रेस्टॉरंट स्टाईल पनीर टिक्का बनवणार आहोत. त्यासाठी बाउलमध्ये 1 वाटी दही घेतलं. त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा धने पावडर, 1 चमचा हळदी पावडर, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा गरम मसाला घातला. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हा मसाला कढईला ठेवायचा आहे. आता त्यानंतर इथं पाव किलो पनीर घेतलं आणि पनीर मोठ्या मोठ्या तुकड्यामध्ये कट करून घेतलं. आता जो दह्याचा मसाला तयार केला होता त्याच्यामध्ये पनीर घालून घ्यायचं. सोबतच मोठ्या मोठ्या तुकड्यामध्ये कांदा कापून घेतला होता, तर कांदा घालून घ्यायचा. मोठ्या तुकड्यामध्ये टमाटर आणि शिमला मिरची कट करून घेतली होती. आता हे पण घालून घ्यायचं आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथं भांडं छोटं पडत होतं, त्याच्यामुळे भांडं मी चेंज करून घेतलं. आता मिक्स करून घेतलेलं आहे, याला ठेवायचं साईडला. तर इथं मी 2 चमचे पनीर मसाला घेतला आहे. तुम्हाला घालायचा नसेल, नाही घातलं तरी चालेल. 2 चमचे पनीर मसाल्यामध्ये मी 1-2 चमचे दूध घातलं आणि चांगलं असं मिक्स करून घेतलं. आता हे मसाला साईडला ठेवून द्यायचं. कढई ठेवायची गॅसवर गरम करायला. कढई गरम झाल्यानंतर 1 चमचा तेल घातलं. तेल गरम झाल्यानंतर पनीर जे मसाला बनवून ठेवलेलं होतं ते पनीर घालून घ्यायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. चवीनुसार मीठ घालायचं आणि 2 चमचे बेसन घालायचं आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. आता हे परतवून झालेलं आहे. दुसऱ्या साईडला परत कढई ठेवायची, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर 1 चमचा जिरे घालायचे. जिरे चांगले फुलले की त्याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घालायची. आता अद्रक लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत परतवून घेतलं. त्यानंतर बारीक चिरलेले 2 कांदे घातलेले आहेत. कांदाही छान परतवून घ्यायचं. त्यानंतर 1 टमाट्याची पेस्ट तयार करून घेतली होती, तर टमाट्याची पेस्ट घालून घेतली. त्यानंतर 1 चमचा किचन किंग मसाला, 1 चमचा हळदी पावडर, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा धने पावडर घातलं आणि आता हे चांगलं असं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता हे छान असं परतलं गेलेलं आहे. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. तेलामध्ये कोथिंबीर घातल्यानं भाजीची चव अजून जरा वाढते. त्यानंतर परतवून घेतलं. त्यानंतर थोडंसं मी याच्यामध्ये पाणी घालून घेते, म्हणजे मसाले जळू नये त्याच्यासाठी. तर पाणी घालून घेतलं. आता याला तेल सुटेपर्यंत परतवून घेऊया. तर आता हे परतवून झाल्यानंतर याच्यामध्ये दूध घालून जो पनीरचा मसाला भिजवायला ठेवला होता, तर तो मसाला घालून घ्यायचं आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि आता याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. हा मसाला तुम्हाला घालायचा असेल तर घाला, नाही घातला तरी चालेल. त्यानंतर थोडंसं मीठ घालायचं आणि तेल सुटेपर्यंत ह्याला परतवून घ्यायचं. आता याला तेल सुटलेलं आहे. जे पनीर आपण परतवून घेतलं होतं तर ते पनीर घालून घ्यायचं आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता तुम्ही बघू शकता छान असं मिक्स करून झालेलं आहे. तर आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि न ताट झाकता असं चांगलं 1-5 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. 1-5 मिनटं झालेले आहेत आणि एकदम छान असा रेस्टॉरंट स्टाईल पनीर टिक्का मसाला तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चला बाय.